रविवारी रंगपंचमी साजरी होणार असल्यानं सोलापुरातील मधला मारुती परिसरासह इतर भागातील बाजारपेठा रंग पिचकाऱ्या आणि खेळण्यांनी सजल्या आहेत। रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। रविवारी रंगपंचमी साजरी होणार असल्यानं सोलापूर शहरातील मधला मारुती परिसरासह इतर भागातील बाजारपेठा रंग पिचकाऱ्या आणि खेळण्यांनी सजल्या आहेत। बाजारात लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक पिचकाऱ्या उपलब्ध झाल्या आहेत। यामध्ये पाईप पिचकारी, टँकर पिचकारी, कारंजा टाईप पिचकारी यांचा समावेश आहे। तसंच पर्यावरणपूरक इको फ्रेंडली रंग, काची कलर आणि रंगपंचमीसाठी लागणारं विविध साहित्यही विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे। याशिवाय लहान मुलांचं विशेष आकर्षण ठरणारे रंगीत फुगेही विविध प्रकारांमध्ये उपलब्ध झाले असून त्यामुळं बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे। पिचकाऱ्यांच्या किमती 10 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। रंगपंचमीचा उत्साह लक्षात घेता येत्या 2 दिवसात बाजारपेठांमध्ये आणखी गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। रंगपंचमीनिमित्त आमच्या दुकानात पिचकाऱ्यांच्या भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत। पारंपरिक पंप याने म्हणजे पाईपची पिचकारी तर आहेत। आता त्या पाईपच्या पिचकारीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आकाराचे म्हणजे त्रिशूळ, गदा, हातोडा आणि कारंजा टाईप पिचकारी असे वेगवेगळे आहेत। आणि अलीकडं वाढलेली क्रेज टँकर पिचकारी म्हणजे मागं बॅगेत रंगाचा साठा असलेली टँक आणि पुढं बंदुकीतून ते मारायची, पाईपद्वारे मारायची अशा टँकर पिचकाऱ्यासुद्धा आहेत। आणि पिचकाऱ्यावर डिझाईन म्हणजे कसं मोटू पतलू, स्पायडरमॅन किंवा बार्बी अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेतच। आणि लहान लहान बंदुका आणि अलीकडं फुग्यांची क्रेज पण वाढलेली आहे। फुग्यांमध्ये अगदी 10-15 नगापासून 500 नगापर्यंतचे पॅकेट आहेत। आणि फुग्यांमध्ये अलीकडं रेडी फुगे म्हणून म्हणजे डायरेक्ट पाईपला किंवा नळाला लावून एका वेळी 111 फुगे फुगतात आणि त्याला दोरा वगैरे बांधायची गरज नाही, डायरेक्ट आपण काढून तो टाकू शकतो। आणि रंगामध्ये आता अलीकडे इको फ्रेंडली रंगांची क्रेज वाढलेली आहे। पण काही काची रंग प्रेमीसुद्धा आहेत, पण त्यांचं प्रमाण वरचेवर कमी होतं।